शेतकरी खाली मागच्या पोराचं शांत बसा शांत बसा शांत बसा शांत बसा रे प्रेस सुरू झाली आता थोडे शांत बसा कॅमेऱ्यावर त्रास नका देऊ कॅमेऱ्यावाल्याला कुणी आपल्या पोराने त्रास देऊ नका काय होतं बोला माझं म्हणणं असेल शेवटी 60-70-80 वर्षापासून या समाजाला आरक्षण असून सुद्धा ओबीसी दिलं आहे म्हणून हा प्रचंड मोठी योजना आहे याला राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी त्याला गर्दी समजू नाही तर याला योजना संपलाय गोरगरिबांच्या लेकरांची वेतन आरक्षणासाठी म्हणून या गरीब मराठ्यांचे लोक मुंबईत आले सर्वसामान्य मुंबईकर आणि श्रीमंत मुंबईकर सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या गरीब मराठ्यांची सेवा करतात काय कारण माझं पैसे म्हणल्यावर सुद्धा कळत नाही तुम्हाला गोरगरिबांच्या आयुष्याचा लेकरांचा प्रश्न आहे म्हणून मुंबईत आले सगळ्या जण गरीब मराठीची सेवा करायला त्याला गर्दी समजू नका इथं सांगितलं 2-4 हजार थांबा म्हणून इथे बाकीचे तिकडेच थांबा माझी राज्यातल्या गरीब मराठ्यांना विनंती आहे तुम्ही जे राज्यभरातून आता मुंबईकडे कूच करायला लागलात मुंबईकडे यायला लागलात येताना मुंबईत असणाऱ्या ग्राउंडवर आपण आपल्या गाड्या सुरक्षित पार्क लावा पार्किंग मध्ये नंतर रेल्वेनं तुम्ही आझाद मैदानला या ही एकदम सोपी प्रक्रिया आहे तुम्हाला वाटत असं आपली गाडी असून आपण रेल्वे कशाला जायचं गाडी सुरक्षित राहते तुम्ही सुरक्षित राहताय मी सांगतोय तुम्ही एवढं लक्षात ठेवा मैदानावरती गाडी लावा तुम्ही वाशीला लावा शिवडीला लावा मस्जिद बंदरला लावा तिथं आझाद मैदानच्या आजूबाजूचे काही 29 ग्राउंड आहेत ते फुल झाले बरं त्याच्यामुळं जरी तुम्ही 20 किलोमीटर वाहना लावले तरी काही अडचण नाही तिथं पोलीस संरक्षण आहे गाडीचं रक्षण बिचारे ते पोलीस बांधव करतायत तुम्ही 5 रुपयात आझाद मैदानला येता म्हणजे उलट तुम्ही टेन्शन फ्री होताय तुम्ही दिवसभर बी रात्रभर बी राहिले तरी रेल्वेला कधीही तुम्ही लांबपर्यंत जाऊ शकता हे समजून घ्या काही भावांना आपल्याला वाटतं आझाद मैदानला आंदोलन सुरू आहे आमच्या गाड्या वाशीला कोणी केला उलट इथं लावायला जागा नाही तुम्ही तिथं लावल्यात तुमची गाडी सुरक्षित राहते आणि तुम्ही इकडं मुंबईत फिरताय मग ही गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या दुसरं असं ग्रामीण भागातून जे जेवणाचे ट्रका भरून यायला लागल्या त्यांना माझी विनंती आहे कुठं कुठं पार्किंगला लोक थांबले हे आधी बघा आणि तिकडून येतानाच वाटप करत या आझाद मैदानाकडे तुम्ही वाशीला वाटप करा चेंबूरला वाटप करा महानगरपालिके समोर करा तुम्ही शिवडीला करा तुम्ही त्याच्यानंतर मस्जिद बंदरला करा त्यानंतर तिथं बरेचसे ग्राउंड आहेत काय बीपीडी का काहीतरी एक बीपीडी काहीतरी आहे ना बीपीटी हा ते एक मोठं ग्राउंड आहे तिकडून वाटप करत मग इकडे डायरेक्ट ट्रका भरून इकडे आणू नका कारण इथं शिल्लक राहता तिकडच्या उपशी मिळते त्यामुळे तिकडून वाटीत इकडे
ही दुसरी गोष्ट सांगितली. माझी तिसरी गोष्ट आहे, इथं जे अन्न छत्र सुरू केलेत ना, हे विशेष महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि इथल्या मुंबईतल्या लोकांनी आणि आपण आंदोलकांनी समजून घे. अन्न छत्र सुरू केलेले एक जणांनी केले, त्याच्या जीवावर कोणी पैसे कमवू नका. मी गेल्यात नाव घे ना, परत म्हणतात हे काय झालं. अन्न छत्र एकाने सुरू केलंय, पैसे मागवते तिसरा. आज ते नालायकपणा करून गरीबाचा रक्त प्यायचा बंद करा तुम्ही. मी क्लिअर सांगतो, मी नाव घेईन, माझ्या जवळचा असू तर लांबचा असू, तुम्ही माझ्या गाडी घेऊन पळताय म्हणून का तुम्ही पैसे जमा नाही करू शकत. तू आता बघ किती पैसे झाले, ती ज्याचे भेटलेले ते आम्ही सगळ्या मराठ्या जमा करून देतो. कारण मी कोणाला बोलतो त्याला कळतंय, कारण तरी लोकसभेत सुद्धा पैसे खाली ठेवायला माहिती. आता मी रेनकोटच्या नावाखाली पैसे गोळा करत असला तर हे जमणार नाही मला. रेनकोट एका माणसाने वाटप केले, मला इथं रेनकोट वाटायचं असं म्हणून ते कोणत्या लोकांकडून पैसे जमा करतो, भिकार धंदे बंद करतो. तुलाही माया नजरेत इज्जत आहे. तुला क्लिअर सांगतो, हे नाव घे पुरा असेल. लोकसभेत कोणाकडून पैसे घेतले याचं मी नाव घे, आणि आता रेनकोटचे कोणाचे पैसे जमा केले ते बी घे. मी सोडून देतो तुला, मला बोलायला नको. तुम्हाला जवळचा असतील लांबचा असतील माझ्या गाडी घेऊन पळतो. तुला काय घेऊन पळ मानलं नाही. तुम्हाला जीवाचा विश्वास जमून घेऊन पळतो आणि डिझेल टाकून पळतो, म्हणजे विश्वासाचा घात होत द्यायचा नसतो. मी त्याच्यासाठी कसं विश्वास कमी देतो. तो डिझेल किती झाला आतापर्यंत या गाडीचं भाडं सांग, 1 मिनिटात महाराष्ट्रातल्या मराठ्याला द्यायला लागतो. कोणाला खराब होतं तुमच्या नारायणपणामुळे म्या मागायला लावले काय असं होतं ते. महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो, आता 1 रुपया सुद्धा कुणाला द्यायचा नाही. तुम्ही दिले असते आज रात्री तुमचे पैसे माघारी मागा. समजलंय का? महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या पत्रकार परिषदेच्या आणि पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीर सांगतो, जेवणाला कुणाला छत्र्या वाटायच्या असतील, कुणाला रेनकोट वाटायचे असतील, तो या गाडीत मासद वाटेव म्हणा, आम्ही 1 रुपया देत नाही तुला. आणि आम्हाला रेनकोट छत्री करत नाही, आमचा पावसात झोडपू. हे दुकानदार आता बंद केलेत नाही. समाजाच्या जीवावर फायदे आणणारे हे बंद करून टाकले. यांना समाजाच्या जीवावर पैसे कमायचे, मी तेच बंद केले. पण याचा हळूहळू माझ्या संघावरून काहीच सुरू आहे. तर मी भारतीचं नाव सांगू दे, तो आईचा देवारा होईल. तुला वाटतं असं मी दादा आहे भादा आहे, इथं लोक पायाकडे ढोपीत असते धरून. दादा नाही भादा नाही काही नाही. मग आम्ही इज्जत देतो ती सांभाळ. तुला पुन्हा एकदा सांगतो, आम्ही इज्जत देतो ती सांभाळ. सगळ्याला पोटभर ताकदवर असते तेवढे, असं काही नाही. कोण जाणार असतो काय नसतो, फक्त इज्जत करीत असते प्रत्येक जण प्रत्येकाला खंबीर असतो. मग पुढे द्यायचं त्याचं नसतं इथं, हे ध्यानात ठेवायचं सगळे. पुन्हा एकदा सांगतो शेवटचं, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही. आपण आपलं काय करायचे, गरिबाची सेवा तुम्ही येऊन करा. किंवा तिकडून पाठवलं येताना आता ट्रका लोक भरून आणायला लागले. तुम्ही सांगत आहे का नाव पैसे गाडीचं काय इकडचे समाज मोठा करा, त्याला सोडून छापायचंच बघत आहे. आम्हाला वाटलं काही माझा पळत होतं काय. आणि शेवटचा मुद्दा, उद्यापासून मी आता काल आज पाणी पिलं, उद्यापासून पाणी पिणे सगळं उपोषणाचं मी बंद करणार. सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही, त्याच्या लक्षात येत नाहीये. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. आमरण उपोषण कडक सुरू करणार. उद्यापासून पाणी सुद्धा बंद. आणि 5वा मुद्दा, मराठा समाजाच्या एकाही पोरानं दगडफेक अमुक तमुक करायचं नाही. समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही पाऊल कोणी उचलायचं नाही. सगळ्यांनी शांत राहायचं. त्यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या, अत्याचार करू द्या, मला तुमच्याकडून शांतता पाहिजे. काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही. हे शब्द आहे, फक्त तुम्ही शांत राहा. शांत बस.
आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित झालं, आणि आम्हाला माहिती. काल जर मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी जर असे आदेश दिले की तातडीनं मार्ग काढा, तर मग ज्यांना सांगितले ते काय काढत नाही. हे तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित झालं. त्यांनी जर उपसमितीला मंत्रिमंडळाच्या त्यांना जर सांगितलं की रात्रीच की तुम्ही तातडीने हा मार्ग काढा, हे का काढत नाहीत? आता बैठक सुरू असते, हे बैठका हमेशा सुरू असतात, गेली पंधराची मार्ग काढून लोकांच्या मनात जे काही गरीबाचे ते सोडून घ्यायचे. काल बोललो ना, पुन्हा बोललो का? खरं बोला, खोटं बोल नका. कालचाच विषय ना, काल बोललो ना त्याच्यात. काल बोललो मी म्हणणं माझं राज ठाकरे यांच्या याच्यावर कालच सांगितलं की समाजाच्या राज्यातल्या मंडळी दोघं भाऊ चांगले आहेत, ब्रँड चांगला आहे, पण हे विनाकारण मराठीच्या प्रश्नाचा बळी पडतो. त्याला आम्ही कधी विचारलं का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात का म्हणाला, आम्ही तुला विचारलं का? तू काल्पन्यात का मला तुला विचारलं का? तो नाशिक सासरवाडी तू 50 बाया नाशिकला करून येतो, आम्ही तुला विचारलं का? एक दिवस लोकसभेला सुद्धा तो गेम केला त्याच फडणवीसनं, त्याच्यानंतर विधानसभेत तो पोरग पाडलं 23, तरी तो त्याच्यात पुरण वडितो, तो पोरग पाडलं. ही म्हणजे हे राज ठाकरे मध्ये असं आहे, मानाला भुकालेलं पोरग आहे. त्याच्या घरी नुसतं फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो असले. कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं. चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा, आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांचं चांगले काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं, तुम्ही ट्राय. तू उपसमितीचा अध्यक्ष होता, तोच व्हॅलिड तयार रोखल्या होत्या, या मला माहिती. मराठीच्या शिया खाऊ नको, इथून पुढे बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा, नाही निकोबा मराठी काढतील. कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलिड रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावर, हे आम्हाला चांगला माहिती. त्यामुळे इथून पुढे वचवच करू नको, कारण तो काय लांब नाही. कोल्हापूर मध्ये तो आमच्या घरात घराण्याच्या कशात विधान ठेवलं. चंद्रकांत पाटला त्याला कलाची फुलं असतं का, त्याच्यामुळे त्याला काढून टाकले. चंद्रकांत पाटील लय लांब जायला असा शब्द वापरला कधी नाही. चंद्रकांत पाटलाने असा शब्द वापरला की नाही, मला खोटं सांगू नका. असं म्हणा ना, तुम्ही प्रश्न आधी उलटा विचारला होता. म्हणजे चंद्रकांत पाटलातला हाताने तो बघायला असता ना लगेच कसा प्रश्न तेच म्हणलं प्रश्नात, कारण तो काय बोलतो महिलाही घेणं असत. ते कसं नाही बोलून जर अंगावर आलं त्याच्यात तर त्याला महाराष्ट्र सोडून त्या दिल्लीत राहायची पंचकृती या शब्दामुळे.
राजकारणाचे शब्द बोलावे, कोणता शब्द बोलायचा आणि कोणता नाही बोलायचा ते समाजाची अस्मिता असते मराठीचं. मला माहित ते शब्द तो बोलणार नाही, तो जर बोलला ना तर गेमच वाजली. तुम्हाला काय करायचं करा, आम्हाला देणं घेणं. ओबीसीत मराठा आहे, ओबीसीत आरक्षण पाहिजे, त्याशिवाय मी आणि मराठी मुंबई सोडित नसते. तुम्हाला शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो, तुम्ही स्वतः कॅमेरावर बघणार. हे पण ध्यानात ठेवा. मला ती दिवस होऊ देऊ नका, कारण आम्ही एकदा इकडून सांगितलं का शनिवारी या म्हणून रविवारी या, तर तुम्हाला सांगतो मुंबईतच सोडा, पण इथून 100-200 किलोमीटर मागे उभा राहावं. आपण जे बोलतो ते करतो, तो फक्त पुढच्या शनिवारी या. मग आता तुम्ही पत्रकार विचारला असेल ना, मग याच्यामुळे मी लबाड लोक सोडून देतो. तुम्हाला म्हणले आम्ही सोबत घेतो, तुमची मागणी योग्य, कोणाचं नाव घेऊन मोठं करण्यात मजा. चला जाऊ जे म्हणले असेल ते म्हणले असेल त्या सोडून मी आहे का मी ओबीसी सगळ्याला. बरे कोण म्हणलं, कोण चिचोंदरी पाय मोदीला का तुम्ही, तुला 4 पाय आहेत ते किती मिळत लागून त्याची गाठ पडली. आणि चिचोंदरी लाल असते, लाल ऊन पडलं तरी लाल, जेवण असलं तरी लाल, आणि पावसाळा असला तरी लाल. आणि काय म्हणते हे सुद्धा कळत नाही चिचोंदरी, नुसती आडत चलत, नुसती आडत चलत. त्यामुळे ते त्याचा दोषच नाही. एकदा आंदोलन संपू द्या. विजय साहेबाला दादा सांगितलं होतं मी याला आवडा, तर आंदोलन संपू द्या, त्याच्यात बघतोच किती दम ते सध्या नव्हता. हे लोक ना राजकारणी लोक नास्ते असतात, सगळ्यात महत्वाचं समजून घ्या. मंत्री आमदार हे नास्ते असतात, त्यांना किती समजून सांगितलं तरी ते तुमच्या समोरच बोलणार. समजून सांगायला पाहिजे कसं आरक्षण द्यायचं. मग 2 वर्ष काय सांगितलं तुम्हाला, 2 वर्ष काय तुम्हाला नुसतं बाजारात फिरतं का मुशी, तुला मुशी बाजाराला येत होते गांधरवाले, तुम्ही सगळ्याला सांगितलं समजून. याचे ना नीच विचार आहेत बघा, लोकांना ना टळपायचं असे विचार, त्याला सगळं सांगितलं नको बाबा. चला धन्यवाद ना, तोड कोड पडायला लागला. नाही काही मेसेज नाही, बघू आम्ही कसं मिळवायचं. आम्ही पुणे सज्ज झालेलो, फक्त मराठ्यांना पुणे सांगतो सगळ्यांनी तुम्ही शांत राहा, काही झालं आरक्षण ते घेणार आहे त्याच्यात तुम्हाला, आणि ते पण ओबीसीतूनच घेणार. फक्त तुम्ही शांत राहा. सरकारलाही सांगणे तुमच्याकडं टॅक्सी लावायची एक लाईन असती, त्याच्यावर गाड्या लावल्या पोराला कमी पडतंय. आता 29 ग्राउंडवर लावले कमी पडायले. तुम्हीच पत्रकार बांधव सांगता ना, मला माहित नाही की आपल्या साहेबांनी सांगितलं उघड पळून गेलेली कुठले काय नाही का, त्यांनी सांगितलं सगळे पॅक झालं. मग आता टॅक्स लावते हे लावतं, तिथं लावू द्या ना, गरीबाच्या लेकरात काय फरक पडतो. आणखीन बरेचसे स्टेडियम आहे तिथं कुठेतरी, इथं जवळ कुठं
कुठेतरी माहित नाही आपल्याला, ओपन करा, आराम करते, लेकरं गाड्या लावते, ते वानकडे स्टेडियम येते, त्याच्या वरती आराम करू शकतो. तुम्हाला जेवढे असतील तेवढे द्या, पण मराठीचा पोरा सांगतो मैदानावर गाड्या लावा, जेणेकरून गाड्या सुरक्षित राहतील, म्हणजे तुम्हाला मुंबईत यायला ताण नाही. गाडी सकट मुंबईला येणं, तुम्ही जरी भिजले तरी तुम्ही रेल्वेनं जाऊन गाडी झोपू शकता, कपडे बदलू शकता, जेवू शकता. दोन्ही दच म्हणल्यावर लावायला जागा नाही. त्यामुळे हे पण सगळ्यांनी समजून घ्या. मराठा समाजाने शांत राहावं ही माझी पुन्हा विनंती आहे. आपल्या समाजाची मान खाली जाऊ नये. धन्यवाद. बस धन्यवाद. अरे मला नाही बोलता येत हिंदी. आमची मागणी ही संविधानाला धरूनच सगळ्या सरकारला माहिती. सरकारी दस्तावेज हैदराबादचे गॅजेटियर, सातारा संस्थांचे बॉम्बे गव्हर्नमेंट कायदे देशात लागू झाले हे इंग्रजकालीन दस्तावेजावरच लागू. तेच पुरावे दस्तावेज आमच्या मराठ्यांचे कुणबीचे. मराठा आणि कुणबी एक, याच्यासाठी 58 लाख नोंदींचा अहवाल सरकार देईल. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक आपण तयार निघतोय. गॅजेटियर मध्ये गावनिहाय, तालुका आणि जिल्हानिहाय नोंदीची आकडेवारी, म्हणजे मराठवाड्यातला मराठा हा कुणबी असंच प्रत्येक गॅजेटियर मध्ये सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढली, तिची फक्त अंमलबजावणी करणं बाकीच. पोटजात उपजात म्हणून कुणबींची मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून घेता येते. संविधानाच्या बाहेर मागणी नाहीये, फक्त त्याला द्यायचं जेवण आलंय. पण आम्ही आता ही शेवट आरपारची लढाई निर्णायक टप्प्यावर आंदोलन. मराठी आता घरी झोपायला तयार नाही. जसा वेळ मिळेल तसं मुंबईकडे निघाले. शनिवारी रविवारी यायचं, आत्ताच यायला लागले. काही जमा वेळ असेल तेव्हा निघतात, रात्रीच यायला लागले. त्यांना वाटतं आपले पोर मुंबईत जाऊन संघर्ष करायला लागले, लढायला लागले, आपण घरी जाऊन काय करायचं. सगळे मुंबईकडे निघाले. ते शनिवार रविवारची वाट नाही बघायला. वेळ मिळाला की मुंबई, वेळ मिळाला की मुंबईकडे निघाले. नाही मग आमची जर देवेंद्र फडणवीसांचा असा म्हणणं, आमची मागणी अवैध आहे, तर मग 180 द्यावी. मग 350-400 ओबीसी आरक्षण पोटजाती उपजाती म्हणत त्या सुद्धा अवैध नसायला पाहिजे. मंडळ कमिशननं 14% आरक्षण दिलं होतं, ते आता 30% झालं. मग वरचं 16% सुद्धा अवैधच असायला पाहिजे. एका डोळे गेले त्यांचे. 50%च्या वर 52% कसं काय झालं. वरचं 2% सुद्धा अवैधरित्या उघडवायला पाहिजे. ज्या जाती सदन झाल्या त्या बाहेर काढायला पाहिजे होत्या. दर 10 वर्षाला त्यांनी त्याचा सर्वे करणं आवश्यक होतं. 50 वर्षात एकदा पण नाही केलं. हे पण अवैधच. मग आमची मागणी तुम्हाला कायद्याला सोडून दिसती. मग ते बाकीचं जे पोटजाती उपजाती घातलं कायद्याला सोडून नाहीत का. मंडळानं तर 14% आरक्षण दिलं. वरचा घातलेला कायद्याला सोडून घातलेला आहे. 16% वरचा मराठीचा मेल्यावर खतम करेंगे. धन्यवाद.